नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड 2026ची एक्झाम सुरू झाली आणि आपला पुढचा पेपर आहे इंग्लिशचा आणि ज्याच्यामध्ये आपण 70+ गोल ठेवलं आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे मार्क कुठले असतील तर ते आहेत पॅसेजचे. आता एकूण आपल्याला 3 पॅसेज येणार आहेत. प्रत्येक पॅसेज 10 मार्कचा असणार आहे. त्यातले 2 टेक्स्च्युअल असणार आहेत 20 मार्क, एक नॉन टेक्स्च्युअल असणार आहे 10 मार्क आणि टोटल झाले 30 मार्क्स. म्हणजे 80 आउट ऑफ 30 मार्क्स तर नुसते आपले पॅसेजलाच आहेत, बरोबर. त्यामुळे या पॅसेजचं प्रिपरेशन एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. प्रत्येक प्रश्न आपण अचूक लिहिला पाहिजे, राईट लिहिला पाहिजे, म्हणजे आपल्याला आउट ऑफ मार्क मिळून येतील. आता ह्या पॅसेजमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. आणि हा पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला इतका व्यवस्थित लिहायचा आहे कारण पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे थोडक्यात काय, आपण ओन वर्ड्समध्ये लिहितो आहे आणि रायटिंग स्किल पण आपण ओन वर्ड्समध्ये लिहिणार आहे. म्हणजे पर्सनल रिस्पॉन्सवरूनच तुमचं रायटिंग स्किल जज केलं जाईल. त्यामुळे पहिले 2 पर्सनल रिस्पॉन्स एकदम व्यवस्थित लिहा. आणि कसे लिहायचे ते नक्की सांगतो. जरी तुम्हाला इंग्लिश येत नसलं तरी आपल्याकडं ट्रिक आहे. ट्रिक नीट समजून घ्या आणि त्या ट्रिकनी जर तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स लिहिला तर कामच झालं, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, चलो. आता आधी पेपरमध्ये क्वेश्चन्स कसे येतात ते समजून घ्या. टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये 2 पॅरेग्राफ येणार आहेत. 2 पॅसेज असतील 20 मार्क्ससाठी. त्यामध्ये A1, B1 ॲक्टिव्हिटी, सिम्पल ॲक्टिव्हिटी असतात, ट्रू फॉल्स, कम्प्लीट द फॉलोइंग, मॅच द पेअर, अशा टाईपमध्ये. नंतर कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी, थोडी डिफिकल्टी लेवल वाढेल, म्हणजे पॅरेग्राफ तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि नंतर क्वेश्चन आन्सर सॉल्व करावे लागतील. त्यानंतर व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स A3 आणि B3. हा तुम्हाला अवघड वाटतो पण एक्झाममध्ये हा खरंच अवघड नसतो. फक्त हे वर्ड्स जरासे हार्डर आहेत. पण नीट बघा, एकदम सिम्पल क्वेश्चन असतात. नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, सिनोनॉम्स, अँटिनॉम्स ह्याच्यावरती सिम्पल क्वेश्चन्स येतील आणि इथपर्यंत तुम्हाला सहज मार्क मिळून जातील. त्यानंतर महत्त्वाचे 2 प्रश्न A4, B4 ग्रामर बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. हे सगळे ग्रामरचे टॉपिक आहेत आणि हे प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन झालं आहे विथ PYQ. सगळं तुम्हाला सांगितलं आहे. ते व्हिडिओज नीट बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. एकूण ते 4-5 व्हिडिओज आहेत. ते एक्झामच्या आधी बघा. म्हणजे ग्रामरचे जे आपले 6 मार्क आहेत, प्रत्येक पॅरेग्राफला 2-2 आहेत ना, म्हणजे टोटल किती झाले, 6 मार्क्स झाले. हे आपले पक्के होऊन जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो पर्सनल रिस्पॉन्स. हा पण 2 मार्कचा राहणार आहे. अगदी सेम पॅटर्न नॉन टेक्स्च्युअल पॅसेजला सुद्धा असतो. ह्याच्यामध्ये समरी रायटिंग करा, हा ॲडिशनल क्वेश्चन आहे. म्हणजे हा सेक्शन एकूण आपल्याला 15 मार्क्सला असणार आहे. आता समरी रायटिंग कसं करायचं, टेन्शन नाही घ्यायचं, त्याच्यावर पण ट्रिक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समरी रायटिंगच बघणार आहे, लोड नका घेऊ. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्येच नॉन टेक्स्च्युअल पॅसेज कुठला पडू शकतो हे पण सांगणार आहे. त्यामुळं तो येणारा व्हिडिओसुद्धा नीट बघून ठेवतात. आता पॅसेजमध्ये क्वेश्चन्स कसे असतात तर परत सिम्पल ॲक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी वरतीचे होतं त्याचप्रमाणे व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन, ग्रामर बेस्ड क्वेश्चन आणि पर्सनल रिस्पॉन्स. कळलं. आता पर्सनल रिस्पॉन्स लिहिण्यासाठी स्टेप्स समजून घ्या. जरी तुम्हाला इंग्लिश येत नसलं तरी प्रत्येक स्टुडंट्स ह्या स्टेप्स इझिली फॉलो करू शकतो आणि आराम के साथ 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळवू शकतो. आणि अजिबात पर्सनल रिस्पॉन्सला घाबरू नका, खूपच हिंदी क्वेश्चन असतात. तुम्हाला डेमो बघायचं आहे का, जरा वेट करा, तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सच दाखवतो, टेन्शन नका घेऊ. बघा, आन्सर अटेम्प्ट करताना सुरुवातीला क्वेश्चन समजून घ्या नक्की काय विचारले. त्यानंतर आन्सर मनातल्या मराठीमध्ये ठरवा की बाबा असा प्रश्न आहे, मराठीत समजला, मग मराठीत उत्तर कसं लिहिल तर अशा वेमध्ये लिहिल. पॉईंट तयार झाले. मग आता ते जे पॉईंट्स होते ना, त्या पॉईंटसाठी इंग्लिशवाले वर्ड्स आठवा. एखादा वर्ड नाही आठवला टेन्शन नका घेऊ, वर्ड स्किप करा, दुसरा वर्ड आठवा, हाय काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर त्या वर्ड्सनी सिम्पल सेंटेन्स करा. मिनिमम 4 ते 5 वर्ड्स आठवा. प्रत्येक वर्डसाठी एक सेंटेन्स फ्रेम करा. झालं ना 4-5 सेंटेन्स, खतम. 4-5 सेंटेन्स, 4-5 लाईन झाल्या, 2 मार्क पक्के झाले. समजलं. एक्झाममध्ये येणारा प्रत्येक पर्सनल रिस्पॉन्स हा इझी असतो, त्यामुळं अजिबात घाबरू नका. क्लिअर. चलो, सांगितलेली स्टेप इम्प्लिमेंट करू आणि तुम्हाला जरा डेमो दाखवतो. बघा, पर्सनल रिस्पॉन्स काय आलं आहे. स्मॉल पॉक्स इज अ डिसीज. राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीज. रोगांची नावं लिहायची. राईट 2 सिम्टम्स ऑफ एनी वन ऑफ इट. कुठल्या तरी रोगाचे सिम्टम लिहायचेत, लक्षणं. अवघड आहे, 8वीत झालं आहे की. आता बघा, सिम्पल 4 अदर डिसीजेस, मलेरिया, ट्युबरक्लोसिस, कोरोना, डेंग्यू. झालं. आता मला डेंग्यूची लक्षणं माहिती होती, काय असतं, हाय फिवर असतो, नंतर हेडॅक होतो, मसल आणि पेन जॉईन करतात, वॉमिटिंग होतं, खतम झाले 2 मार्क. काय अवघड आहे? अवघड आहे का? काहीच अवघड नाही आहे, किती इझी आहे. पुढचा बघा काय दिलं आहे, डू यू लाईक रीडिंग बुक्स आणि व्हाय. आता इथं थोडासा विचार करायचा आहे. आता मी काय केलं बघा, सिम्पल हे मनातल्या मनात ठरवायचं आहे.
हे एक्झाममध्ये लिहायचं नाही. हे पॉईंट्स मनात ठरवायचे आणि ट्रान्सलेट करायचे इंग्लिशमध्ये. बघा, लाईक रीडिंग इंग्लिश बुक. आवडतं का? हो, मला वाचन करायला खूप आवडतं. येस, आय लव्ह रीडिंग व्हेरी मच. ट्रान्सलेट करता येतं आहे. किती सिम्पल आहे. पुढं बघा, वेगवेगळी पुस्तकं वाचल्याने मला नवीन शब्द आणि कल्पना शिकण्यास मदत होते. बघा, रीडिंग डिफरंट बुक्स हेल्प्स मी इन लर्निंग न्यू वर्ड्स अँड आयडियाज. झालं. पुढं, तसेच मला इंग्रजी चांगले बोलण्यास मदत होते. ऑल्सो हेल्प्स मी टू स्पीक इंग्लिश बेटर. किती सिम्पल आहे. काय अवघड आहे? काहीच नाही. मनातल्या मनात मराठीमध्ये सेंटेन्स करायचं आणि पेपरमध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लिहायचं. सिम्पल. पुढं बघा, त्यामुळे माझी कल्पनाशक्ती वाढते. इमॅजिनेशन. रीडिंग बूस्ट माय इमॅजिनेशन. आणि एकंदरीत ही एक मजेशीर क्रिया आहे. अँड इज ओव्हरऑल अ फन ॲक्टिव्हिटी टू डू. सिम्पल. किती इझी होतं. हे मनातल्या मनात तर आपण ठरवू शकतो. मराठीचा पेपर इझी गेला आहे ना, म्हणजे हे तर तुम्हाला मनातल्या मनात ठरवता येईल. मनातल्या मनात ठरवायचं आणि पेपरमध्ये छापायचं. किती सोपं आहे. जमेल? नक्की जमेल. ट्रिक समजली? अजून बघू ना, टेन्शन कशाला घेता. बघा, व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड. म्हणजे एक गरीब आणि गरजू मुलगा तुम्हाला मिळाला तर काय करताल. आता सिम्पल गोष्ट आहे. बघा, जर एखादा गरीब मुलगा मिळाला तर आपण काय करणार, त्याच्या कल्याणासाठी त्याला NGO सोबत संपर्क करून देऊ. बरोबर. नंतर शाळेमध्ये त्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रयत्न करू की बाबा त्याचं शाळेत ॲडमिशन होतं आहे का, ह्याचं आपण काम करू शकतो. नंतर शिक्षणासाठी जर कोण लोक मदत करणार असतील तर त्याच्यासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट करून देऊ. एवढंच करणार. बघा, किती सिम्पल पॉईंट शोधले. एक पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट. ट्रान्सलेट इन इंग्लिश. इफ आय फाइंड पुअर अँड नीडी चाइल्ड आय विल कॉन्टॅक्ट अ लोकल NGO दॅट वर्क फॉर वेलफेअर ऑफ पुअर चिल्ड्रन. झालं. पुढं आपण अजून काय करणार. आय विल ट्राय टू गेट हिम ऑर हर रजिस्टर इन अ स्कूल अँड फाइंड पीपल टू सपोर्ट हिज ऑर हर एज्युकेशन. मिळाले 2 मार्क. कॉन्फिडन्स वाढला का? वाढला ना. भीती वाटत होती, आता भीती कमी झाली. नक्की समजलं? शुअर. बघा, उगाच घाबरता तुम्ही. पुढचा पर्सनल रिस्पॉन्स तर बघा. राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलेले चांगले गुण लिहायचे. किती सिम्पल आहे. सरळ सरळ. द 4 थिंग्स दॅट माय पॅरेंट्स टॉट मी आर ॲज फॉलो. पहिलं काइंडनेस, नंतर ग्रॅटिट्यूड, ऑनेस्टी, रिस्पॉन्सिबिलिटी. मग प्रत्येकामध्ये काय काय करायचं ते तर आपण लिहू शकतो. जसं वरती केलं तसं तुम्ही खाली करू शकता की नाही. बघा, किती सिम्पल वर्डमध्ये लिहिलं आहे. बघा, काइंडनेस. इफ आय हॅव ॲबिलिटी टू हेल्प अदर आय शूड डेफिनेटली डू सो. म्हणजे माझ्यात जर ॲबिलिटी आहे तर मी दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. दे टॉट मी दॅट हेल्पिंग समवन इज नॉट ओनली अबाउट गिविंग मनी. दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे फक्त पैसे देऊन मदत करणं असं नाही आहे. बट गिविंग हेल्प इन वॉट एवर द वे वी कॅन. ज्या पद्धतीने आपण मदत करू शकतो त्या पद्धतीने आपण दुसऱ्याला मदत केली पाहिजे. सिम्पल. पुढं, ग्रॅटिट्यूड. दे टॉट मी टू बी थँकफुल फॉर वॉट एवर वी हॅव. जे आपल्याकडं आहे त्याच्याबद्दल समाधानी राहावं. इवन इफ इट इज नॉट वॉट वी हॅव विश फॉर. म्हणजे जे पाहिजे ते नसलं तरी पण आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. पुढं, ऑनेस्टी. माय पॅरेंट्स टीचेस मी द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग ऑनेस्ट अँड ट्रूथफुल इन ऑल ॲस्पेक्ट ऑफ द लाईफ. बिंग ऑनेस्ट इस्पेशली वेन इट इज डिफिकल्ट टू डू सो इज इम्पॉर्टंट. म्हणजेच हे अवघड आहे पण त्यासाठी ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पुढं, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. दे टॉट मी द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग रिस्पॉन्सिबल फॉर वन्स ॲक्शन. कुठलीही कृती करताना आपण त्यासाठी रिस्पॉन्सिबल झालं पाहिजे. वेदर इट टू बी टुवर्ड्स मी ऑर अदर्स. म्हणजे स्वतःची कृती असेल त्यासाठी पण चालेल, दुसऱ्यासाठी आपल्याला रिस्पॉन्सिबल व्हायचं असेल तरी पण आपण ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. टेकिंग ओनरशिप ऑफ माय ॲक्शन इज इम्पॉर्टंट. म्हणजे मी जे बोलतो आहे ते मी स्वतःहून केलं पाहिजे. किती सिम्पल आहे. काय अवघड आहे. मराठीमध्ये सेंटेन्स तयार करायचं मनातल्या मनात, इंग्लिशचे वर्ड आठवायचे आणि छापायचे. खतम. इझी आहे. जमल. प्रॅक्टिससाठी काहीतरी पाहिजे. बरोबर ना. चलो हे घ्या. प्रॅक्टिससाठी 3 मजेशीर क्वेश्चन. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग. आवडतं का नाही आवडतं. डू यू लाईक प्ले गेम्स. आवडतं का नाही आवडतं. हू इज युअर रोल मॉडेल. राईट फ्यू लाईन्स अबाउट हिम ऑर हर. जमेल. नक्की प्रॅक्टिस करा. हे जे मार्क मिळालेच पाहिजेत. समजलं. आता मला नाही वाटत की तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्समध्ये तरी डाऊट असेल. नाही ना. हां, आता मेन गोष्ट जे ग्रामरचे व्हिडिओज आलेत ते नीट बघून घ्या, नीट समजून घ्या. म्हणजे एक्झाममध्ये आपल्याला टेन्शन नाही राहणार आणि पॅसेजचे जे 30 मार्क्स आहेत ते आपण ऑलमोस्ट
30 आउट ऑफ 30 जरी नाही मिळाले तरी 28-29 तर टच करायचा प्रयत्न करूच. म्हणजे जे 70+ मिशन आहे ते आपण सहज अचीव करू शकतो. सोबत रायटिंग स्किलचे पण टॉपिक अपलोड झालेले आहेत, आजच अपलोड केलेत, ते पण बघून घ्या, नीट समजून घ्या. 2च दिवस राहिलेत, आजचा तर गेला, उद्याचा एकच दिवस आणि परवा पेपर आहे. व्यवस्थित ते टॉपिक समजून घ्या म्हणजे एक्झाममध्ये काहीच टेन्शन नाही येणार. क्लिअर? चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.